नमस्कार. प्रकार पहिला. इथे मी 200 ग्रॅम एवढी तोंडली घेतली. तोंडली आपल्याला धुवून पुसून घ्यायची. तोंडलीचा जो वरचा आणि खालचा भाग आहे ना, तो आपल्याला कट करून ही तोंडलीला मध्ये 2 चिरा द्यायच्यात. पण जास्त खालपर्यंत चीर द्यायची नाही. 1 ते 1.5 इंच एवढा आपल्याला भाग असाच ठेवायचा आहे आणि अर्धवटच चिरा द्यायच्या आहेत. तोंडलीला चीर दिल्यावरती ती आतून चेक करायची की लालसर नाही ना. जर लालसर असेल तर आपल्याला अशा तोंडली घ्यायच्या नाही. नाहीतर भाजीच्या चवीमध्ये फरक पडतो. भाजी चवीला चांगली लागत नाही. जी सगळी छान हिरवीगार तोंडली असतील तीच आपल्याला घ्यायची आहे. मी इथे कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेतलं आणि त्यामध्ये तोंडली घालून तेलावरती चांगली मी ती परतून घेतली. गॅस आपल्याला इथे आता एकदम कमीच ठेवायचा आहे. आपल्याला कढईवर झाकण ठेवून 5 मिनिट तोंडली शिजवून घ्यायची. पण 5 मिनिटांमध्येच आपल्याला मध्ये मध्ये ती झाकण काढून परतून घ्यायची. तुम्ही इथे बघू शकता तोंडलीच्या भाजीचा रंग हलका बदली झाला. 60 ते 70% इतपत आपली तोंडलीची भाजी शिजली की आपल्याला गॅस बंद करून ही भाजी काढून घ्यायची. अशी तोंडली तेलावरती शिजवून घेतली, परतून घेतली की तोंडलीच्या भाजीला चव अप्रतिम अशी येते. तोंडलीच्या भाजीमध्ये जो थोडासा असा उग्रपणा असतो ना, तो निघून जातो आणि तोंडली चवीला खूप छान लागते. अगदी तोंडलीची भाजी नको नको म्हणणारे सुद्धा तुम्ही फक्त त्यांना चाकायला सांगितली तर अगदी ते मागून मागून खातील आणि पुन्हा पुन्हा करायला सांगतील. इतकी चवीला छान होते. इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घेतले. ओलं खोबरं गॅस कमी ठेवूनच हलका रंग बदली होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय. अर्धवट खोबरं भाजत आलं की नंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं, 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. जिरं आणि तीळ भाजायला वेळ लागत नाही म्हणून अर्धवट खोबरं भाजत आलं की नंतरच आपल्याला त्यामध्ये जिरं आणि तीळ घालून घ्यायचे आहेत. खोबरं भाजून झालं की पॅन गरम असतो त्यामुळे ते पॅनमध्येच न ठेवता लगेचच एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता आपलं खोबरं जे आहे, तीळ आणि जिरं अगदी चांगलं भाजून झालं. एकाच रंगावरती आपल्याला ते थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचंय. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचंय. ह्यामध्ये मी आता थोडीशी चिंच घातलेली आहे. इथे मिक्सरला तरतरीत असं फिरवून घेतले. तुम्ही इथे बघू शकता एकदम आपल्याला याची पेस्ट करायची नाही म्हणून मी इथे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपल्याला ह्यामध्ये आता अजून काही मसाले घालायचे आहेत. चिंच घातलेली आहे त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये थोडासा गुळही घालायचा आहे. 2 चमचे एवढं शेंगदाण्याचं कूट घातलंय. शेंगदाण्याचं कूटमुळे भाजी अजून चवीला छान होते. चिंच घातली म्हणून थोडासा गूळ घालून घेतला. 1 चमचा लाल तिखट घातलंय. अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला धना पावडर घालून घ्यायची. छोटा अर्धा चमचा हळद घातली. चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे मसाले आता चांगले मिक्स करून घ्यायचे. मी इथे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही. तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही यामध्ये थोडंसं तेल घालू शकता. 1 टेबलस्पून एवढं पाणी सुद्धा इथे घालू शकता. पण मी अजिबात पाणी न घालताच हा मसाला आहे जो तोंडलीमध्ये भरून घेणार आहे. तोंडली शिजवून घेतलेली आहे त्यामुळे ती मऊ अशी झालेली आहे. अर्धवट आपली तोंडली शिजलेली आहे. तोंडलीमध्ये जरी ती अर्धवट शिजली असली तरी सुद्धा अगदी छान आपल्याला ह्यामध्ये मसाला व्यवस्थित भरता येतो. तुम्ही इथे बघू शकता. पण तुम्हाला जर जमत नसेल तर थोडासा अगदी किंचित 1 टेबलस्पून एवढा पाण्याचा वापर केला तरी सुद्धा चालेल. आपण तोंडलीची भाजी आहे ती अगदी 60 ते 70% एवढी शिजवून घेतलेली आहे. तरी सुद्धा आपल्याला ह्यामध्ये अगदी व्यवस्थित मसाला भरता येतो. मसाला घातला की हलक्या हाताने भाजी आहे हलक्या हातावर दाबायची म्हणजे जो आपण मसाला आतमध्ये भरलेला आहे तो तोंडलीच्या भाजीतून बाहेर येत नाही तर व्यवस्थित तो आतमध्येच राहतो. इथे तुम्ही बघू शकता. ह्याच पद्धतीमध्ये मी जी तोंडलीची भाजी आहे ती सगळी भरून घेतली. त्याच कढईमध्ये मी इथे 2 चमचे तेल घालून घेतलं. शिल्लक राहिलेला मसाला आहे तो आपल्याला घालून अर्धा मिनिटभर चांगला तेलावरती परतून घ्यायचा आहे. असा मसाला अर्धा मिनिटभर तेलावरती परतून घेतल्यामुळे भाजीला चव छान येते. घरामध्ये सुगंध अगदी छान दरवळत आहे. भाजीला रंग सुद्धा खूप छान येतो म्हणून आपल्याला अर्धा मिनिटभर मसाला चांगला तेलावरती परतून घ्यायचा आहे. इथे
बघू शकता अर्धा मिनिट मी इथे चांगला परतून घेतला। आता ह्यामध्ये आपल्याला 1 पेला गरम पाणी घालायचं आहे। तुम्हाला भाजीचा रस्सा कितपत सैल दाटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। जरी तुम्हाला हा रस्सा आता इतपत सैल दिसत असेल तरी सुद्धा भाजी शिजून थंड झाली की रस्साला चांगला दाटसरपणा येतो। चांगली आपल्या रश्श्याला उकळी आली की नंतर आपल्याला आपली भरलेली तोंडली आहे ती घालून घ्यायची। तोंडली घातली की आपल्याला हलक्या हातावरतीच ती मिक्स करायची आहे। जास्त जोरात मिक्स करायची नाही, नाहीतर त्यामध्ये जो मसाला भरलाय तो बाहेर निघून येईल। आपल्याला गॅस कमी ठेवूनच वरती कढईवर झाकण ठेवायचं आहे। भाजी आपल्याला 6 ते 7 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची। मध्ये मध्ये झाकण काढून आपल्याला भाजी वर खाली हलक्या हातावर करून घ्यायची। तुम्ही इथे बघू शकता गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीला छान अशी तरी आलेली आहे। छान सुवास भाजीचा घरामध्ये दरवळत आहे। इतपत मी असा रस्सा ठेवलेला आहे। तुम्हाला जर अजून सैल हवा असल्यास तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता, पण ह्या भाजीमधला रस्सा जो आहे ना तो जास्त सैल करू नका, तर इतपतच तो दाटसर ठेवा म्हणजे भाजी चवीला अप्रतिम अशी लागते। तुम्ही इथे भाजीचा रंग आणि रश्शाचा दाटसरपणा बघू शकता। अप्रतिम चवीची पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी 2 पोळ्याऐवजी 4 पोळ्या खाऊ शकतो। नको नको म्हणणारे सुद्धा मागून मागून खातील इतकी अप्रतिम चवीची। प्रकार दुसरा, मी इथे पडवळ घेतले। पडवळ आहे तो धुवून घेतले, पुसून घेतलाय। आपल्याला पडवळचे असे गोल रिंग टाईप काप करून घ्यायचे आहेत। इथे आता हा पडवळ आहे तो मी कट करून घेते। पडवळ कट करताना मी ह्या साईज मध्ये कट केलेला आहे। एकदम लहान व एकदम मोठ्या साईज मध्ये सुद्धा कट करू नका। पडवळच्या आतमध्ये जे काही बिया वगैरे असतील ते आपल्याला सगळ्या अशा काढून घ्यायच्या आहे आणि पडवळ आहे तो अगदी आपल्याला असा गोल रिंग मध्ये पाहिजे। पडवळची भाजी सुद्धा खायला सहसा कुणाला आवडत नाही। ज्या भाज्या आवडत नाही त्याच भाज्या आपण चांगल्या कशा चविष्ट करता येतील तेच ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मी इथे एका बाउलमध्ये पाऊण वाटी एवढं ओलं खोबरं घेतलंय। 2 चमचे बेसन भाजून घेतलेला आहे। बेसन आपल्याला भाजूनच या रेसिपीसाठी घ्यायचा आहे। बेसन मध्ये कच्चेपणा राहायला नाही पाहिजे। छोटा कांदा जमेल तेवढा बारीक चिरून घेतला, तो घालून घेतला। 1 चमचा आपल्याला लाल तिखट घालायचंय, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा आपल्याला बडीशेप पावडर घालायचे। बडीशेप पावडर घातल्यामुळे सारण आहे ते चवीला खूप छान होतं आणि पडवळची भाजी आपण हे सारण भरून करणार आहोत, ती चवीला अप्रतिम अशी तयार होते। म्हणून आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा बडीशेप पावडर घालून घ्यायची। छोटा पाव चमचा एवढा मी इथे आमचूर पावडर घातली। 1 चमचा मीठ घालायचे, अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायचे। मसाले आपल्याला चांगले खोबऱ्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचे। मी इथे आमचूर पावडर घातली, तुम्ही त्याऐवजी चाट मसाला घालू शकता किंवा अर्धा लिंबू पिळून घातला तरी सुद्धा चालेल। पडवळमध्ये भरण्यासाठी हे सारण चवीला अप्रतिम व्हावं ह्यासाठी आपल्याला ह्यामध्ये अजून 2 चमचे एवढा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे जे सारण आहे पडवळमध्ये भरण्याचं ते चवीला अप्रतिम असं तयार होईल। आता शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करून घेतले। तुम्ही इथे बघू शकता पडवळमध्ये हे सारण भरताना मी खालून बोट धरलेला आहे, म्हणजे मसाला जो आपला आहे हे सारण जे आहे ते वरून भरताना खालून निघून जाऊ नये म्हणून आपल्याला खाली असं बोट धरून छान दाबून असं आपल्याला हे सारण जे आहे ते भरून घ्यायचं आहे। ह्याच पद्धतीने मी जे सगळे पडवळचे काप आहे ते भरून घेणार आहे। तुम्ही इथे बघू शकता मी पॅन गरम करायला ठेवले। पॅन चांगलं आपल्याला आधी गरम करायचं आहे। गॅस एकदम कमी ठेवायचे। नंतर आपल्याला हे पडवळचे काप सगळे पॅन मध्ये ठेवून वरून आपल्याला 1 ते 2 चमचे एवढं तेल घालून घ्यायचंय। गॅस आपल्याला कमीच ठेवून आपल्याला पॅन वरती झाकण ठेवायचं आहे। 6 ते 7 मिनिटं चांगले हे शिजवून घ्यायचे आहेत, पण मध्ये मध्ये 1 ते 1.5 मिनिटानंतर झाकण काढून आपल्याला ही पडवळ दुसऱ्या साईडने परतून घ्यायची, म्हणजे सगळीकडून एकसारखी चांगली ती शिजली जाईल आणि पडवळ मऊ होईल, खाताना ती चरचरीत लागणार नाही। अशी पडवळची भाजी तुम्ही एकदा घरी करून बघा, अगदी तुम्हाला घरातले पुन्हा पुन्हा करायला सांगतील इतकी ही भाजी सुद्धा चवीला छान होते। इथे आता आपली पडवळ सगळी छान अशी शिजलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता अगदी सगळ्या बाजूने आपली एकसारखी अशी शिजली गेलेली आहे। आता आपल्याला हे सगळी एका साईडला करायची आहे आणि आपलं जे सारण उरलेलं आहे ना ते सुद्धा आपल्याला आता पॅन मध्ये घालून घ्यायचे। त्याआधी आपल्याला 1 चमचा एवढं तेल घालून घ्यायचंय
आणि ते सारण जे आहे ना ते आपल्याला अर्धा मिनिट तेलावरती चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यामुळे त्यामधला सगळा कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल आणि आपली ही भरलेली पडवळ जी आहे ती चवीला अजून छान होण्यासाठी आपल्याला अर्धा मिनिट हा मसाला परतून झाल्यावरती तुम्ही इथे बघू शकता मी छोट्या वाटीमध्ये पाणी घेतले, त्यामधलं सुद्धा अर्धी वाटी पाणीच मी घालून घेतलेलं आहे. पाणी घालून आपल्याला हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आता पडवळ जी आहे ना ती मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची, म्हणजे तो मसाला पडवळला चांगला कोट होईल. इथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीमध्ये. आता आपल्याला पुन्हा ह्यावरती झाकण ठेवायचे, फक्त अर्धा मिनिट साठीच झाकण ठेवायचं आहे. अर्धा मिनिट झाला, गॅस बंद करून घ्यायची. आपली इथे छान भरलेली पडवळ तयार झालेली आहे. आपल्याला न आवडणाऱ्या भाज्या न खाण्यापेक्षा त्या कशा चविष्ट करून खाता येतील हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय. तुम्हाला रेसिपी आवडल्या असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.